नमस्कार. एक गोष्ट आपण नेहमी ऐकली असेल, पुढे पुढे ती रीलच्या माध्यमातून, फेसबुक, युट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून देखील खूप वेळेला झालेली आहे, आपल्या डोळ्यासमोरून येऊन गेलेली आहे. गोष्ट अशी आहे की एक मुलगा वृद्धाश्रमाच्या मध्ये फोन करत असतो आणि सांगत असतो की आता मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं आहे, त्यासाठीचे ऍडमिशन प्रोसेस सुरू करा. त्याची बायको सासू सासऱ्यांना आपल्या जवळ ठेवायला तयार नसते आणि हे सगळं त्याचं फोन कॉल करणं, वडिलांशी वागणं त्याचा मुलगा बघत असतो. जसं आपल्या वडिलांना तो वृद्धाश्रमात पाठवून देतो, तसं दुसऱ्याच दिवशी तो मुलगा त्याच वृद्धाश्रमात फोन करताना दिसतो की आपल्या वृद्धाश्रमाची फीस काय आहे. मग वडिलांना वाटतं की हा का विचारत असेल. मग त्याला म्हणतात, अरे तू का विचारतोयस. ते म्हणाला, मलाही जेव्हा मी मोठा होईल, माझी बायको येईल, तेव्हा तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठीची व्यवस्था मला करावीच लागेल ना, म्हणून आत्ताच विचारून ठेवतोय. आपली कर्म आपल्या पुढे येत असतात. आपण जे देत असतो ना, ते आपल्याला पुन्हा भोगायला मिळतच, हे नक्की आहे. ही गोष्ट मी यासाठी सांगतोय की आता जे राजकारणात चाललंय आणि समोर येत आहे, त्यावरून बऱ्याच गोष्टी आता समोर येऊ लागल्या. मी आधीच म्हटलं होतं, नितेश राणे जेव्हा बोलायला लागतील तेव्हा अनेकांचे कपडे काढतील आणि तीच कपडे काढण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. अनेक लोक एक आरोप करतात, एक चर्चा होती, तुम्हाला आठवत असेल तर. ती चर्चा अशी होती की जेव्हा मुंबईमध्ये महापूर आला होता, म्हणजे सगळंच पाण्यात होतं, अगदी पनवेल पासून ते पूर्ण मुंबई शहरामध्ये खालच्या मजल्यावर पाणी घुसलेलं होतं, मुंबईची तुंबई झालेली होती, मुंबईत सगळंच असुरक्षित जीवन झालेलं होतं. अशा वेळी मातोश्रीवर, कलानगर वांद्रे येथील मातोश्रीमधून उद्धव ठाकरेंनी आपला मुक्काम हलवलेला होता आणि ते एका पंचतारांकित हॉटेलात थांबायला गेले होते, अशी चर्चा आहे. खरं खोटं उद्धव ठाकरे जाणो, राजकारण जाणो, आरोप करणारे जाणो, अशी चर्चा आहे. आणि त्यावेळी मातोश्रीमध्ये बाळासाहेब मात्र कायम होते. बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून उद्धव ठाकरे एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामासाठी गेले होते आणि बाळासाहेबांना तसंच त्या पुरात सोडून दिलेलं होतं, असा आरोप उद्धव ठाकरेंच्यावरती होत होता. हा आरोप किती खरा, खरंच गेले होते का, या सगळ्यांची पडताळणी प्रत्येक जण आपापल्या पातळीवर करत असतो. मी तसा दावा करत नाही. मी दावा यासाठी करत नाही की एखाद्या पुत्राचं आपल्या पित्याविषयीचं मत काय आहे यावर आपण फार भाष्य करू नये, तो व्यक्तिगत विषय आहे. आता पुढे ही कहाणी पुढे सरकते आहे. आता नितेश राणे आरोप करतायत आणि हा आरोप फार गंभीर आहे, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला ती गोष्ट सांगितली. जसलोक हॉस्पिटलमध्ये काही बैठका होत होत्या. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जसलोक हॉस्पिटलच्या एका रूम मध्ये काही तत्कालीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठका घेत होते आणि त्या बैठकांच्या मध्ये महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांना कन्व्हिन्स करण्याची प्रोसेस सुरू होती. आता नितेश राणे ज्या सीसीटीव्ही फुटेजचा दाखला देत आहेत त्यात व्हॉइस आहे की नाही माहीत नाही, म्हणजे आवाज आहे की नाही माहीत नाही, पण एवढं मात्र खरं आहे की ते बैठका घेत होते, असं फुटेज त्यांच्याकडे आहे. आता एखाद्या रूम मध्ये बसून भेटायला लोकांना बोलत असतील तर भाग वेगळा, पण नितेश राणेंचा असा दावा आहे की उद्धव ठाकरे अत्यंत कठीण स्थितीमध्ये असताना आदित्य ठाकरे मात्र स्वतःला मुख्यमंत्री करण्याची प्रोसेस पुढे सरकवत होते. उद्धव ठाकरे आजारी आहेत, त्यांची परिस्थिती गंभीर आहे, हे आदित्य ठाकरेंना ठाऊक होतं आणि त्याच काळात आदित्य स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठीची प्रोसेस करत होते. तिकडे पुरात आपल्या वडिलांना एकटं ठेवून पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे राहायला गेले, अशी चर्चा सुरू झाली होती. इकडे पिता आजारी असताना त्याच्या जागेवर आपल्याला कसं बसता येईल याची तयारी सुरू होती. मी आधीच म्हटलंय की काळ कसा असतो बघा, तो लगेच उत्तर देतो. बरं, उद्धव ठाकरेंची अवस्था वाईट होती हे मी सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे मी असं काहीतरी म्हणतो की फारच वाईट अवस्था होती आणि ते आजारी होते,
ते आजारी होते, ते ऍडमिट होते, शस्त्रक्रिया झाल्या होत्या. एवढंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरेंनी आपली अवस्था वाईट कशी होती ते सांगितलं होतं. म्हणजे याच्या खालच्या भागात कुठल्याच संवेदना नव्हत्या, हातपाय हलत नव्हते आणि मला प्रश्न पडला होता, खाजवायचं असेल तर कसं खाजवावं, नाकावर माशी बसते काय करावं, असं उद्धव ठाकरे स्वतःच एका लाईव्ह मध्ये म्हणाले. म्हणजे उद्धव ठाकरेंची अवस्था ही कठीण होती, वाईट होती आणि त्या अवस्थेत आदित्य ठाकरे त्यांचा राजकीय वारसा आपल्याकडे कसा येईल यासाठीची व्यवस्था पाहत होते. आरोप नितेश राणेंचा आहे, म्हणजे माझा नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजारपणाविषयी आदित्य ठाकरेंना काहीच देणं घेणं नव्हतं का? पुन्हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पुन्हा मी कमेंट करायची की नाही हा मुद्दा आहे. पण आदित्य ठाकरेंना त्याची फारशी चिंता नसावी असंच पुढचं वागणं आदित्य ठाकरेंचं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे बेडरिडन असताना आदित्य ठाकरे आपल्या कंपूला घेऊन दावोसच्या दौऱ्यावर गेले होते आणि ते दीर्घकाळ म्हणजे 3-4 दिवसापेक्षा अधिक काळ विदेशामध्ये होते. त्यावेळेसचे त्यांचे फोटो देखील अधिकाऱ्यांसोबतचे व्हायरल झालेले आहेत. राज्याचा मुख्यमंत्री असलेला आपला पिता आजारी असताना, अवघड स्थितीमध्ये असताना आदित्य ठाकरे विदेशात जातात. अर्थात यालाही बोललं जाईल कौतुकानं की ते आपलं कर्तव्य कसं पार पाडत होते हे सांगितलं जाईल. ते काहीही सांगोत, पण सामान्य माणूस तरी आपल्या आजारी पित्याला एकटं सोडून जात नसतो. त्यासाठी काहीतरी असामान्य कर्तृत्व असावं लागतं. म्हणजे आपल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना त्यांच्या आजारपणाला, त्यांच्या काळजीला टाळून राष्ट्रकार्यार्थ स्वतःला वाहून घेण्यासाठी जी माणसं जात असतात ती अशी असामान्य कर्तृत्व असलेली असतात. जसं पुरामध्ये आपल्या वडिलांना मातोश्रीवर एकटं सोडून उद्धव ठाकरे एका हॉटेलमध्ये गेले होते. असामान्य कर्तृत्व होतं ते. देशाला एक चांगलं नेतृत्व पुन्हा मिळावं यासाठी त्याला सुरक्षित ठेवणं होतं ते. आणि असंच आदित्य ठाकरेंचं पण असू शकतं. पण या जसलोकच्या बैठका या त्याच वृत्तीला दाखवणाऱ्या आहेत ज्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे होती. त्यामुळं नितेश राणेंच्या या जसलोकच्या बैठकांचा आरोप शिवसेनेसाठी मात्र, म्हणजे शिवसेना उभाटासाठी मात्र हे आरोपाचं उत्तर देणं अथवा त्यावर खुलासा करणं कठीण होऊन जाणार आहे. बघूया आता यात अजून काय काय रंग येतात ते. आपण तर म्हटलंयच आता अनेकांचे कपडे काढले जाणार आहेत, यात कसे निघतात तेही बघूया. वेळ आहेच आहे समोर आपल्या सगळ्यांच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.